हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे आणि हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे. या वयात पाय घसरू द्यायचे का उंच भरारी घ्यायची? मला वाटतं ही स्वप्न पोरांनो तुम्ही बघितली पाहिजे. ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं. इथं बसलेल्या प्रत्येक मुला मुलीमध्ये काहीतरी वेगळं आहे. फक्त तुमच्यातलं वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुमच्यात काय स्ट्रेंथ आहेत, तुमच्यात काय विकनेस आहेत ते तुम्हाला कळायला हवे. महात्मा फुले सांगायचे, अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण शिक्षित झालं पाहिजे. शिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण सुशिक्षित झालं पाहिजे. सुशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण सुसंस्कृत सृजनशील झालं पाहिजे. केवळ शाळेतल्या कॉलेजमधल्या 4 भिंतीत जे शिकायला मिळतं ना पोरांनो, फक्त ते शिक्षण नाहीये. सताड उघडे डोळे ठेवून तुम्ही समाजाकडे बघा. समाजातले प्रश्न तुम्हाला कळतात का? तुमचं ज्ञान मुळात समाजाभिमुख आहे का? तुमच्या ज्ञानाचा काही समाजाला उपयोग होतो का? मला वाटतं हे प्रश्न कॉलेजच्या जीवनात आपल्याला पडायला हवेत. तुम्ही तुमची गुणवत्ता फक्त पॅकेज सोबत जोडू नका. मी परवा पाहिलं सोशल मीडियावरती, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या एका पोरानं ते ऊस वाहून नेताना बैलांच्या खांद्यावरती झू असतो गाडीचा, आणि त्या बैलांना ते सगळं ओझं वाहून न्यावं लागतं. शोध म्हणजे काय? जगाला आवाज करावेत असेच शोध तुम्ही लावले पाहिजे तसं नाहीये. एखादं छोटं इनोव्हेशन असेल पण त्यानं एक मोठी क्रांती होऊ शकते. इंजिनिअरिंगच्या एका स्टुडंटनं काय केलं मी पाहिलं, त्यानं त्या बैलगाडीला पुढून एक व्हील लावलाय आणि त्यानं निम्म्यापेक्षा जास्त ओझं बैलांच्या खांद्यावरचं कमी झालं. पूर्वी त्या बायका अशा जात्यावरती दळायच्या आणि जात्यावरती दळताना त्यांचे दिवसभर हात दुखून जायचे. आता मिक्सर आलाय, आता गिरणी आले, सगळं खरं आहे. पण आजही कित्येकांना वाटतं की जात्यावरच दळलेलं त्याची चव मिळेल का? आता तुम्हाला जात्यावरच दळायचं आहे ना. इंजिनिअरिंगच्या एका पोरानं त्याला बेरिंग बसवल्यात त्या जात्याला, आणि त्या हलका अतिशय सोप्या पद्धतीने ते जातं दळलं जाऊ शकतं. मला वाटतं तुम्ही थोडासा काही वेगळा विचार करता का? जगभरातली पोरं आपल्या वयात काय विचार करतात? तुम्ही पोरींनो ते एलॉन मस्क नाव ऐकलं? त्यानं ट्विटर विकत घेतलं. परवा मी एलॉन मस्कचं भाषण ऐकत होतो. तो त्याच्या भाषणामध्ये सांगत होता, 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशातून विमानाचे प्रवास बंद करू आणि आम्ही रॉकेटनं प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतं, तो आम्ही लँड करू आणि 2050 पर्यंत आमच्या देशामध्ये रॉकेटचे प्रवास सुरू होतील. एलॉन मस्क त्याच्या भाषणात सांगत होता, 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशात असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप त्या गाडीची बॅटरी चार्ज होईल. त्याच्यासाठी प्लग बिग लावायची गरज नाही. एलॉन मस्क सांगत होता, आम्ही अशी घरं तयार करतोय, त्या घरांच्या भिंती दगड विटांच्या नसतील, घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. मला हेवा वाटतो, ही पोरं असा विचार तर करतात की आमची घरं सोलर पॅनलची असतील, आमची घरं स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करतील. ती पोरं काय विचार करतायत आणि आमच्या डोक्यात काय हो? आमच्या डोक्यात अजून चाललाय आकडा कसा टाकायचा, आकडा पकडल्यावर फोन कोणाला करायचा. का आम्ही या पोरांबरोबर स्पर्धा करू शकत नाही? इंजिनिअरिंगची जगातली पोरं काय करतात आम्ही काय विचार करू शकत नाही? या राष्ट्राचा कणा आहे पोरांनो इंजिनियर. या राष्ट्राला, या जगाला एका वेगळ्या समृद्धीकडे घेऊन जाण्याची ताकद जर कोणात असेल तर ती तुम्हा अभियंत्यांमध्ये आहे आणि ती तुम्ही समजून घेतली पाहिजे. नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. आणि काय कारण आहे माहिती आहे? 90% प्लेन ग्रॅज्युएट्स उद्याच्या काळात नोकऱ्या मिळणार नाहीत. कारण आम्ही शिकतोय ते फक्त मार्कांसाठीच शिकतोय. मराठीतनं ग्रॅज्युएट झालेल्या पोराला मराठी बोलता येत नाही, हिंदीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला हिंदी लिहिता येत नाही, इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्या विषयी न बोललेलं बरं, कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला बँकेतून डीडी काढता येत नाही. आम्ही कुठे घेऊन चाललो या सगळ्या एज्युकेशन सिस्टीमला? मार्क सगळं कसं मार्कांसाठी असेल? इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी, विज्ञान मार्कांसाठी. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला.
तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाकू. परवा तर 10वीतले एक पोरग मला विचारत होतं, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे? अरे म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. थोडस मार्कांच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या शाळा कॉलेजांमधल्या आयुष्याचा थोडासा आनंद घेऊया. लॅबोरेटरीमध्ये जा, वेगवेगळे प्रयोग करा, संशोधनासाठी स्वतःला झोकून द्या. एकतर पोरं लॅबोरेटरीत जात नाही, प्रयोग करत. ते कशाला प्रयोग करतोय? सरच त्यांना प्रयोग करू देत नाही. पोरग काही प्रयोग करायला गेलं का सर सांगतात चंचू पात्र तेवढंच आहे, फुटतंय, ठेव खाली, लिटमस पेपर संपल. तोंड बघून प्रॅक्टिकलचे मार्क मिळणार आहेत. कसे सायंटिस्ट जन्माला येतील? मी तुमच्या कॉलेजचं सांगत नाही. आम्ही कधी बदलणार आहोत? माझं सांगणं पोरांनो तुम्हाला, तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे, पण तुम्ही ही ताकद आहे ना नको नको त्या गोष्टींमध्ये व्यर्थ वाया घालू नका. एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम काय सांगतो? एनर्जी क्रिएट होते का? ती डिस्ट्रॉय होते का? ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. आता एखादा पोरगो जोर जोरात उड्या मारताय, त्याचं उड्या मारणं तुम्हाला बंद करायचं. हातपाय बांधून त्याचं उड्या मारणं बंद करता येईल का? तुम्हाला सांगावं लागेल, बाबा उड्याच मारायच्यात ना, बेंचवर नाही, थोडस स्टेजवर येऊन उड्या मार, ताला सुराला धरून उड्या मार, लोक म्हणतील तू नाचतोय. एखादं जोर जोरात ओरडतंय, तुम्हाला त्याचं ओरडणं बंद करायचं. सर तोंडात गोळा घालून त्याचं ओरडणं नाही बंद करतायचं. तुम्हाला सांगावं लागेल, ओरडायचंय ना, जरा सुरात ओरड. कदाचित लोक म्हणतील तू गातोय. पोरापोरींनो, तुमच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे, फक्त ती नको नको त्या गोष्टींमध्ये वाया घालू नका. हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे आणि हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे. या वयात पाय घसरू द्यायचे का उंच भरारी घ्यायची? मला वाटतं ही स्वप्न पोरांनो तुम्ही बघितली पाहिजे. ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं. इथं बसलेल्या प्रत्येक मुलामुलीमध्ये काहीतरी वेगळं आहे. फक्त तुमच्यातलं वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुमच्यात काय स्ट्रेंथ आहेत, तुमच्यात काय विकनेस आहेत, ते तुम्हाला कळायला हवे. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता येईल का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही जर मला म्हटले ना भाषण कर, मी भाषणच करेन. पण तुम्ही जर मला म्हटलात आता एवढ्या लांबून आलाय नगरून, जाता जाता आमच्या कॉलेजमध्ये एखादी कुस्ती करून जा, अरे वा, तू इथेच होय, मी तिकडे स्टँडवर शोधत होतो. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे, फक्त ते वेगळे पण शोधता आलं पाहिजे. मी एक गंमत सांगतो. मी कॉलेजला गेलो पुण्यामध्ये शिकायला आणि माझ्या सरांनी विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारत होते कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? त्याला र म्हणता यायचं नाही, त्या र ला ल म्हणायचं. त्याने सांगितलं मला मार्केटिंग मध्ये MBA करायचंय. म्हटलं सर म्हटले तुला नीट र बोलता येत नाही, तू मार्केटिंग मध्ये काय MBA करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं आणि म्हटलं सर कलनाल तर मार्केटिंग मध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही. म्हटला सर म्हटले तुला काय करायचंय ते, आपण एक परीक्षा घेऊयात आणि शोधूयात की कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. ज्याची सगळ्यात आमची परीक्षा घ्यायची ठरवली आणि परीक्षा काय घेतली? आम्हाला 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात की याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं, 100 रामायणाच्या प्रती तर मी अशा बाजारात जाऊन विकून येईन. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही.
ते बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती प्रती गेल्या रे? म्हटला सर 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही, मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचो हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेऊ. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? आणि दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. फक्त ज्या दिवशी पोरांनो तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण ओळखता येईल त्या दिवशी जगणं भन्नाट आहे. आणि तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहात, मला हेवा वाटतो तुमचा. आपण नाविन्य शोधलं पाहिजे पोरांनो. नाविन्य स्वीकारायला काही लागत नाही हो. खरी धडपड करावी लागते की नाविन्य शोधण्यात. आपण नाविन्य स्वीकारायला पटायत आहोत, पण आपण नाविन्य शोधण्यात कुठेतरी कमी पडलो. आपला राजा होता पोरस. पोरसनं जी जी युद्ध केली ती सगळी हत्तीवरती बसून केली. पोरस लढायला निघाला तर हत्तीवर बसून जायचं आणि त्याचं सैन्य पण हत्तीवर बसून जायचं. हत्ती हा युद्धाच्या कामात चपळ नाहीये. त्याला वळायचं असलं तर 10 मिनिट विचार करावा लागतो. आणि इकडून तिकडून हत्ती पिसळला तर त्याच्याच पायाखाली त्याच 2-5 सैन्य मारलं जातं. पोरस शूर होता, पण युद्धामध्ये पहिल्या फळीत हत्ती वापरायचा. सिकंदराला कळालं पोरसच्या विरोधात जर लढायचं असेल तर हत्तीवर बसून नाही, घोड्यांवर बसून आपण लढायला गेलं पाहिजे. घोडे चपळ आहेत. सिकंदर पोरसच्या विरोधात लढायला आला, येताना घोड्यांवर बसून आला. आमच्या राजाला हरावं लागलं. मग आम्हाला कळालं इथून पुढे जर जिंकायचं असेल तर चपळ असे घोडे युद्धात असले पाहिजेत. मग आम्ही घोडे शोधले. आम्ही घोड्यांवर बसून लढायला लागलो. हातात समशेरी घेतल्या, समशेरींना धारी लावल्या. त्याच वेळेस आमच्यावरती मोगल चालून आले, येतानाच बंदुका घेऊन आले. मग आम्हाला कळालं आता जर जिंकायचं असेल तर बंदुका स्वीकाराव्या लागतील. आम्ही बंदुका स्वीकारल्या, घोड्यांवर बसून बंदुका चालवायला लागलो. त्याच वेळेस आमच्यावरती ब्रिटिश चालून आले, येतानाच तोफा घेऊन आले. पुन्हा आम्हाला माघार घ्यावी लागली. आम्हाला नाविन्य स्वीकारता येत आहे, आम्हाला लोकांना प्रशिक्षित करता येत आहे, पण दुर्दैवानं नाविन्य शोधण्याच्या बाबतीमध्ये मात्र पोरांनो आपण कुठेतरी कमी पडतो. तुमचं ज्ञान समाजासाठी वापरता येईल का? तुमचं ज्ञान समाजाभिमुख असेल का? याच्यासाठी नाविन्य शोधण्यावरती भर द्या. तुमच्यापैकी अनेक जण सिव्हिल इंजिनियर होतील. तुम्हाला कळेल आष्टीतल्या कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती FSI, किती TDR लोड करायचा, किती रुपयानं फ्लॅट विकायचा, किती पैसे कमवायचे. पण सिव्हिल इंजिनियरला कधीतरी मनात विचार आला पाहिजे, पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावरती थांबावं. पालिकेच्या ज्युनियर इंजिनियरला विचारावं, जरा इस्टिमेट दाखव, मी पण अभियंता आहे, मी पण इंजिनियर आहे, मला पण थोड्याफार रस्त्यामधलं कळतं. तुमच्यापैकी कोणी डॉक्टर होईल, त्याला कळलं हो किती बेडचं हॉस्पिटल, किती बँकेचं कर्ज, कसं फेडायचं आणि काय करायचं. पण डॉक्टरला वाटलं पाहिजे की कधीतरी मी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावं, तिथल्या डॉक्टर सोबत बोलावं, त्याला विचारावं की काय मेडिकल फॅसिलिटीज आणि सगळ्या इनोव्हेशनला आपण कुठे घेऊन चाललो. पोरांनो, मला आज तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचंय, तुमचं ज्ञान तुम्हाला समाजासाठी वापरता येईल का याचा विचार करा.